2 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे वाकण संघ गजानन पाटील साहेबांच्या वतीनं। तर शिवदास गायकर आपण या। यस, तर या ठिकाणी आपण शिवदासला देतो 1000 रुपयाचं प्राइज। चारी संघाचं अभिनंदन आणि कौतुक। चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये राहिलाय। खरं तर केदारनाथ ओवेकॅम्प संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी जगदंब वाकण, तृतीय क्रमांकाचा मानकरी गावदेवी पिसारवे आणि चतुर्थ क्रमांक वलवरी संघ, अशा प्रकारे हे 4 संघ विजेते राहिले। तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा फायनल सामना जिंकून संघ चॅम्पियन राहिला। 13 वर्ष संघर्ष केला संघानं तरी कधी हार मानली नाहीये आणि चॅम्पियन संघ ओवेकॅम्प संघाचा मॅन ऑफ द मॅच जड लगातार 2 षटकार ठोकत सामना जिंकला योगेश जाधव। व्हेरी वेल डन। योगेशचं कौतुक झालं पाहिजे। खरं तर या ठिकाणी आपण योगेश जाधवला देऊया मॅन ऑफ द मॅच। व्हेरी वेल प्लेड योगेश, खरं तर कौतुक करायला पाहिजे। खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि सामन्यामध्ये शेवटी 2 षटकार ठोकत सामना जिंकून दिला। मीनाक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे रितेश दादा या। दादा रितेश दादा विनंती करूया आपण यावं। भवन शेठ केणी साहेब आपण या समोर या साहेब या। तर या ठिकाणी सन्माननीय प्रभाकर जोशी यांच्या वतीने टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच साठी। या ठिकाणी आपण देणार या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बघा 5 रात्र या ठिकाणी गेले 4 रात्र, कारण आपण स्पर्धा खेळलो की लगेच घरी जातो, परंतु या ठिकाणी ज्याचं संपूर्ण राखण केलं लक्ष दिलं ते धर्मेश भैया। बघा कौतुक करा। खरं तर या संपूर्ण ग्राउंडची राखण आणि जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती। धर्मेश भाई आपलं मनपूर्वक आभार। त्यांचा विशेष सन्मान केला जाईल। नक्कीच या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण करतोय। या ठिकाणी तर नक्कीच मित्र गेली 5 रात्र स्पर्धा पार पडली। संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य होतं। नक्कीच सगळ्यांनी गावातल्या दादा सहकार्य केलं। तर या स्पर्धेबद्दल आम्ही इन्व्हाइट करू खरं तर महानगर व पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरीशजी केणी साहेबांना विनंती करेल की या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे। जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी यांच्या स्मृतीनिमित्त गेली 4 दिवस 5 दिवस माझे पेठाली ग्रामस्थ आणि सर्व आयोजक मेहनतीने ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली आणि आज पारी पडलेली आहे। त्रिंबक दादा म्हणजे आमच्या सर्वांचेच दादा आणि माझे राजकीय गुरु, म्हणजे ते आमच्यात नसले तरी त्यांची आठवण आम्हाला कधी जाऊ शकत नाही। गावासाठी अतिशय म्हणजे कुठल्याही कार्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असं आणि कुठल्याही राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सतत पुढाकार असायचा आणि माझ्यासाठी तर ते दादा असले तरी गुरुच होते। कुठले सल्ला घ्यायचा असला का मी त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय निघत नसत। अतिशय अभ्यासू असे व्यक्तिमत्व आणि त्यांचेच स्मृती म्हणून खरं म्हणजे त्यांचे दोन्ही मुलं तेजस आणि विशाल हे तर करतात, पण गावाचा प्रेम त्यांच्यावर होता म्हणून आज पूर्ण गाव ह्या स्पर्धेसाठी मेहनत करत आहे आणि 5 दिवस सर्वांनी मेहनत करून
ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार केलेली आहे. यासाठी मी सर्वांचा धन्यवाद देतो. आज त्यांची दोन्ही मुलंही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून एक चांगले काम, समाजासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी आपला मी जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघ मग वाकलन आणि ओव्हा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेत होते. शेवटपर्यंत समजत नव्हता संघ सामना कोणाच्या हातात जाईल, पण हा क्रिकेट आहे त्यामुळं कधी शेवटच्या बॉलपर्यंत सामना फिरत असतो आणि शेवटी ओव्हा कॅम्प संघ जिंकलेला आहे. खरोखरच मी त्यांचे धन्यवाद देतो. वाकलन संघही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळलेले आहेत. त्यांनाही पुढच्या ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट होतील त्या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो की त्याही आपल्या खेळात सुधारणा करून परत पहिला नंबर कसा येईल तो प्रयत्न करा. तिसरा आणि चौथा ज्याचा नंबर आहे त्यांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी पिसारवा आणि वलवली त्यांनी सुंदर खेळ केला. आमचे काशीनाथ पाटील साहेब यांना आशा होती की वलवली संघ फायनलला जाईल म्हणून ते शेवटपर्यंत त्यांचा सामना बघत होते. ठीक आहे, परंतु मी त्यांनाही दोघांनाही पुढच्या याच्यासाठी वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे समालोचक आहेत, त्यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे समालोचक केले. दोन्ही पंच असो त्याही खूप मेहनत घेतले. आमचे कैलासजी, सचिन कडू, पवार, पोरजी, आमचे ज्यांनी व्यवस्था केली ते मधुकर केनी, ज्यांनी डीजेची व्यवस्था केली ते नाव नाही मला माहिती, अविनाश पवार यांनी खूप चांगले या ठिकाणी व्यवस्था केली. मी सर्वांचा धन्यवाद देतो. आमचे बबन दादा इथे 5 दिवस सतत होते. तब्येत त्यांची चांगली नसली तरी पण ते या ठिकाणी 1-1, 2-2 तास राहून या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देते. त्यांचेही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी परत एकदा सर्व क्रिकेट रसिकांना त्यांनी या क्रिकेटचा आनंद घेत आम्हाला सहकार्य घेत त्यांचेही धन्यवाद देतो. आणि लाईव्ह जे आमचे सामने पाहत आहेत त्या सर्व रसिकांना मी धन्यवाद देतो आणि माझे विचार इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. भरपूर चांगलं मोलाचं या ठिकाणी 2 शब्द आपण पाहिलं अरिजी केणी साहेबांच्या वतीनं ऐकलेत. आणि खरं तर या स्पर्धेचे दमदार आयोजक एकदा टाळ्या वाजवा. तेजत दादा केणी, विशाल दादा केणी, दिलीप शेठ केणी आणि संपूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळ पेटाली, सगळ्यांची मेहनत. मग त्यामध्ये हेमंत दादा केणी असेल, या ठिकाणी राजादादा असेल, त्यानंतर आमचे सर्व या ठिकाणी सर्व मेंबर आहेत. सगळ्यांची नावं घेणं कठीण आहे. सगळ्यांचं आपण कौतुक करू कारण सगळ्यांची मेहनत भरपूर राहिली. आणि आता आपण देणार आहोत मित्र या ठिकाणी या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण एका खेळाडूला देणार आहोत. आपण या ठिकाणी हा अवॉर्ड अर्थात उत्कृष्ट गोलंदाज. बघा सन्माननीय निर्दोजी केणी साहेब, आपण कुठं असाल, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आपण प्लीज या ठिकाणी लवकर या. बक्षीस समारंभ सुरू झालाय. विलासजी गरज साहेब, कमलाकर शेठ पाटील, प्रल्हाद दादा केणी, योगेंद्र दादा पाटील या. आपण बघा बक्षीस समारंभ सुरू झालाय. दादा इन्व्हाइट केलं तर आपण लवकर यावं. या सगळ्यांनी या. बघा आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता शेवटच्या क्षणाला उपस्थिती दाखवायची आहे. सगळ्यांना विनंती आपण यावं लवकरात लवकर. बक्षीस समारंभ सुरू झालाय. सगळ्यांनी आपण व्यासपीठावरती या. आणि उमेश दादा केणी या, आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. उमेश भैया, खरं तर सगळ्यांचं सहकार्य होतं. या ठिकाणी आपण देणार त्या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि भव्य दिव्य ट्रॉफी. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देणार आहोत. या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर
ज्याने या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांची मने जिंकली खेळाडू असेल हिमांशू एंटरप्राइजेस वलवली संघाचा ऋषी चौधरी ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। या आपण सुंदर खेळ संपूर्ण टीमचा राहिला। ऋषी ठरलाय स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोल क्षेत्ररक्षक आणि त्याला आपण देत आहोत या ठिकाणी मान्यवरांच्या शुभासे वरती घ्या आपण ट्रॉफी आणि प्रदीप दादा केणी उपस्थित आहेत। आमचे सर्व मान्यवर संपूर्ण आमची कमिटी बघा इथे उपस्थित आहे। सर्वांच्या शुभासे आपण देतोय। सगळ्यांनी जवळ या कारण ग्रामस्थ मंडळ आमचे पेटाली सगळ्यांचं सहकार्य आहे। या ठिकाणी ऋषी चौधरी ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। चला यानंतर आपण देणार उत्कृष्ट गोलंदाज। या स्पर्धेमध्ये गोलंदाज ठरेल त्याला आपण देणार सायकल आणि ट्रॉफी। खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं सर्वाधिक जास्त विकेट घेतले या खेळपट्टी होती दादागिरी होती फलंदाजांची, परंतु या स्पर्धेमध्ये तरी सुद्धा गोलंदाजी फार चांगली केली। तब्बल 7 विकेट घेतले स्पर्धेमध्ये। खेळाडू असेल या ठिकाणी केदारनाथ ओवेकॅम संघाचा एकही खेळाडू नाहीये। 7 विकेट ज्याने घेतले तो खेळाडू ठरलाय गौरव सकपाळ। व्हेरी वेल बॉलिंग करत तर कौतुक केलं पाहिजे गौरव। तुमचं संपूर्ण टीमचं आज चॅम्पियन संघ राहिला, दमदार खेळ संपूर्ण टीमचा राहिला। गौरवनं सर्वाधिक 7 विकेट्स घेतले आणि त्याला आपण स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय। चांगला खेळ पाहायला मिळाला। बघा या ठिकाणी ज्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात सन्माननीय खरं तर स्वर्गीय कैलासवासी प्रभाकर राजाराम केणी यांच्या स्मरणार्थ जनार्दन राजाराम केणी यांनी फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकेमध्ये ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेत। आणि नितीन दादा केणी आपण असाल तर आपण देखील या दादा आपण आपल्या शुभास्ते आम्ही ट्रॉफी देतो आहोत। आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज आपण या। आणि यानंतर देणार आपण या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज। मित्रो या रेसमध्ये 2 खेळाडू होते एकाच गावाचे, परंतु आयोजकांनी सांगितलं की ज्याला असेल 1 धावा असेल ना जास्त असेल त्याला देणार। तर या ठिकाणी बघा एकाच्या 68 धावा आणि एकाच्या 66 धावा आणि आयोजकांनी सांगितलं की 68 धावा आहेत तो असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरेल। या स्पर्धेमध्ये टीम गावदेवी पिसारवे संघाचा मंगेश म्हात्रे। विजय पवार 66 धावा होत्या आणि मंगेश म्हात्रे 68 धावा। बघा एकाच संघाचे त्यामुळे फार काही फरक नाहीये कारण एकाच गावामध्ये एकाच संघामध्ये जाणार आहे। मंगेश ठरलाय बघा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज। सायकल्स आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो या खेळाडूला। दमदार खेळ राहिला या संपूर्ण टीमचा। आणि आता यानंतर आपण देणार स्पर्धेतला 4था क्रमांक भव्य दिव्य ट्रॉफी। ही ट्रॉफी आम्हाला 4थ्या क्रमांकाची देखील पुरस्कृत केली आहे। कैलासवासी कालुराम बापू केणी यांच्या स्मरणार्थ किशोर दादा कालुराम केणी आणि करसन दादा कालुराम केणी यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे। दादा आपण असाल किशोर दादा आणि करसन दादा तर या व्यासपीठावरती आपलं नक्कीच मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। करसन दादा या असाल तर आणि किशोर दादा। तर या ठिकाणी 4था क्रमांक आपण देणार या स्पर्धेतला रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मानित करणार आहोत। 4थ्या क्रमांकाचा संघ ठरलाय स्पर्धेमध्ये। ज्या संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली परंतु सेमीफायनलमध्ये तो संघ परास्त झाला, अर्थात या ठिकाणी हिमांशू एंटरप्राइजेस वलवली क्रिकेट संघ। रवी भोईर साहेब बघा त्यांनी पुरस्कृत केलेला संघ कोलवाडीचे आमचे रविदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनीच पुरस्कृत केलेला वलवली संघ स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला। त्याला आपण देत आहोत
25,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी. संपूर्ण टीमची कामगिरी चांगली राहिली, दमदार खेळ राहिला. आज स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषकाच्या वतीनं आपण पाहतो या 4 विजेत्या संघांना प्राइज दिलं. तर प्लेयर खाली बसा बघा. यस, ओके, बघा क्लिअर स्क्रीनवरती दाखवलं जाते. सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. 5 रात्र प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळाला. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची. त्यानंतर या ठिकाणी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक स्वर्गीय कालुराम बापू केणी यांच्या स्मरणार्थ किशोरदादा केणी आणि करसनदादा केणी यांनी पुरस्कृत केलेल्या या 4 ट्रॉफ्या आहेत. आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक देऊन आपण सन्मानित करूया गावदेवी पिसारवे संघ. चला या पिसारवे संघ, दमदार खेळ राहिला. या ठिकाणी आपण पाहतो पिसारवे संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. संपूर्ण टीम बघा, फटाक्यांची आतिषबाजी. नंदूदादा मात्रे देखील आलेत, त्यांचं देखील कौतुक करूया. नंदूदादा मात्रे, त्यानंतर आमचे नकुल शेठ पाटील, लक्ष्मण दादा, बघा संपूर्ण टीम आमची आली आहे. त्यांच्या शुभाचे आपण संघ पिसारवेला देत आहोत तृतीय क्रमांक, रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. संघ ठरलाय मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा. दमदार खेळ राहिला, परंतु सेमी फायनल मध्ये ओवेकम संघ विरुद्ध खेळताना संघ परास्त झाला. कामगिरी भरपूर चांगली होती. थँक्यू. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक आणि लक्ष असू द्या बघा, मला महत्वाची अनाउन्समेंट पहिल्या रात्रीपासून केलेली आहे. ज्याही संघातल्या खेळाडूला मालिकावीर बाईक मिळेल त्याचे 15,000 रुपये कमिटीकडे जमा केले जातील पासिंगसाठी. फक्त तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि 2 फोटो द्यायचे. गाडी तुमच्या नावावरती होणार आहे, लक्ष असू द्या. द्वितीय क्रमांक या स्पर्धेतला संघ रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. संघ ठरेल या ठिकाणी जगदंब वाकण संघ. वाकण संघ दमदार प्रदर्शन राहिला, परंतु फायनल मॅच मध्ये उभेकाम संघाने त्यांना परास्त केलं. जबरदस्त लढत राहिली आणि सरते शेवटी चॅम्पियन संघ राहिला उभेकाम संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी जगदंब वाकण संघ. संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या संपूर्ण आयोजक अर्थात मान्यवरांच्या शुभास्य आपण देत आहोत या ठिकाणी ट्रॉफी आणि त्यानंतर रोख कॅश 50,000 रुपये. या ठिकाणी संघ ठरला बघा द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला रनरअप संघ जगदंब वाकण. चांगली कामगिरी संपूर्ण टीमची राहिली. फायनल मॅच मध्ये परास्त झाले, फक्त जबरदस्त लढत पाहायला मिळाली. अभिनंदन संघाचं. त्यानंतर देणार आहोत आपण मित्र या ठिकाणी या स्पर्धेतला मालिकावीर, सॉरी आपण पहिला क्रमांक देऊया. पहिला क्रमांक अर्थात करसनदादा केणी आणि किशोरदादा केणी यांनी पुरस्कृत केलेली भव्य दिव्य ट्रॉफी. आणि आपण देणार आहोत चॅम्पियन संघाला रोख कॅश प्राइज 1,00,000 रुपये आणि स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषक अर्थात सुंदर ट्रॉफी. संघ केदारनाथ ओवेकॅम संघ ठरलाय चॅम्पियन. यस, टाइम झालेला आहे कारण आपण मोठ्या सिटीमध्ये आहोत. नक्कीच सहकार्य केलं आमच्या सर्व ग्रामस्थांनी, त्यामुळे हो यस, बकरा घेऊन या पहिला. बकरा बघा, बोकड कुठेतरी चोरीला गेलाय. नाही, बकरा येऊ द्या, मिळणार नाही, लक्ष असू द्या. समोर दाखवायचं, लक्ष असू द्या. 10,000 रुपये कापून घ्यायचे. बकरा समोर आणा. हेमंत दादा, बकरा कुठे? बघा बकरा सन्माननीय प्रल्हाद दादा केणी, भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व यांच्याकडून तुम्हाला ओवेकॅम संघ विजेता संघ ठरल्याबद्दल तुम्हाला एक बोकड दादांच्या वतीने आलेला आहे.
बघा बकरा आलेला आहे. प्रल्हाद देदा केणी यांनी पुरस्कृत केलेला बकरा देखील. बोला जय श्रीराम. थँक्यू चॅम्पियन संघ. दमदार खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. आणि आता अजय बातोसे, एक मिनिट, आपण अजय बातोसेकडे जाणार आहोत. सागर सकपाळ देखील आहेत. नाही, अजय बातोसेला बोलावं लागेल. अजय बातोसे, 2000 अशी माहिती मिळाली की 11 मध्ये तुम्ही नाईट स्पर्धेमध्ये ट्रॉफी पर्यंत पोहोचले, 2013 मध्ये सर. आणि त्यानंतर आता जवळजवळ 12 ते 13 वर्ष संघर्ष केला, चॅम्पियन झाले. काय सांगशील संपूर्ण या पूर्ण गेली 13 वर्षाचा कालखंड आणि त्यानंतर आज चॅम्पियन झालात? ह्याच्या मागची आमच्या पोरांची मेहनत होती भरपूर. काही कारणास्तव आमचे जे सिनियर खेळाडू होते, सागर, विनायक, संतोष साळुंके, हे जे आमचे सिनियर खेळाडू होते ते संसाराच्या ह्याच्यामध्ये आणि जॉबच्या ह्याच्यामध्ये त्यांना टाईम नाही भेटला आणि ते आता बाहेर झालेले आहेत. आणि न्यू पोरं आली आमच्या टीममध्ये, तर त्यांना जरा वेळ लागतो खेळायला, म्हणून आम्ही हारवतो एवढ्या मॅची. आता भरपूर प्रॅक्टिस केली यावर्षी आणि आम्ही नंबर पटकावला आहे. क्या बात है. तुमको का लगाता नहीं लौटेंगे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आणि आमचे तळुजा मस्कूर गावचे संजय राजे डॉक्टर आहेत, त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. 2 दिवस आमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. लक्ष्मण महाराज आमचे LIC वाले, त्यांनी पण आम्हाला पूर्ण टीमचा जर्सी दिलेला आहेत. या आमचे गावची मंडळी हे सपोर्ट करतात भरपूर आम्हाला. बघा संपूर्ण गावाचा सपोर्ट आहे. बोला एकदा हर हर. थँक्यू चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेतला. आपण पाहतो या ठिकाणी केदारनाथ ओवेकॅम संघ. आणि आता आपण या स्पर्धेतलं मेन आकर्षण मित्रांनो, स्वप्नातील बाईक जिंकण्याचं. बघा बकरा पुरस्कृत केला, बकरा दिलाय बघा ओवेकॅम संघ. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार डॅशिंग नेतृत्व असलेले सन्माननीय निर्दोष शेठ केनी पेठाली यांच्या वतीने तुम्हाला बकरा देण्यात आलेला आहे. दादांचं मनपूर्वक तुम्ही आभार व्यक्त करा. थँक्यू दादा, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि आता आपण देणार आहोत या स्पर्धेमधला अंतिम प्राइज. अर्थात या ठिकाणी खरं तर मालिकावीर स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार, कोण असेल हा भाग्यवान विजेता, हु इज द लकी गाईज. मित्रांनो कोण असेल या स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषकातल्या मालिकावीरचा मानकरी, ज्यानं तब्बल या स्पर्धेमध्ये मित्रांनो 110 पॉइंट्ससह ही मालिकावर घेतलेली आहे. मालिकावीर ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. सन्माननीय साई सद्दा डेव्हलपर्स, सन्माननीय दिलीप शेठ विवेक दादा बिल्डर्स यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्याले साई सद्दा डेव्हलपर्स विवेक दादा, तुमचं मनापासून आभार. त्यानंतर ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे जनार्दन केणी साहेबांच्या वतीने आम्हाला ही पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि मालिकावीर बघा मित्रांनो, या स्पर्धेतला 110 पॉइंट अर्थात 90 धावा आणि 4 विकेट, 1 विकेट 5 पॉइंट, अशा प्रकारे 110 पॉइंट सह मालिकावीर या स्पर्धेतला केदारनाथ ओवेकॅम संघाचा एकही खेळाडू नाहीये. तर या ठिकाणी जगदंब वाकण संघाचा सोमनाथ गायकर. बघा वाकलेन म्हटलं की बाईकचा शोरूम, कारण केतन मात्रे 39 बाईक, जीत भोईर 20 बाईक, आणि आता जवळजवळ सोमनाथच्या नावावरती देखील चौथी बाईक आहे. यस बघा सोमनाथला देखील चौथी बाईक मिळाली आहे. बरेच वर्ष क्रिकेटला दिली आहेत. सोमनाथ ठरलाय बायकर मॅन या स्पर्धेचा आणि त्याला देत होतो आपण मालेकबीरची बाईक. सोमनाथ ठरला या स्पर्धेमध्ये मालिकावीर चौथ्यांदा. बघा त्याला बाईक मिळाली आपल्या कारकिर्दीमध्ये.
सोमनाथ व्हेरी वेल प्लेड सामना संघ शेवटपर्यंत आला, फायनल मध्ये झाला आणि फायनल मध्ये संघ रनरअप संघ राहिला. सोमनाथ संपूर्ण टीमच्या बद्दल तू काय सांगशील आज ज्या प्रकारे संपूर्ण टीमचा खेळ राहिला? नक्कीच टीमचा मी खूप आभार मानतो, कारण की प्रत्येक वेळी संघ कुठून ना कडे काय गेला तर प्रत्येक वेळी मला सपोर्ट असतो. ॲक्च्युली माझा हातामुळे मला जास्त जमत नव्हतं, तरी पण माझ्या टीमचा माझ्यावर खूप विश्वास होता की तू करू शकतेस, आणि प्रत्येक वेळी मला सपोर्ट करतात. काही असू दे तू करशील तेच. आणि बिपिन पाटील असतील, DK पाटील, पूर्ण ओव्हरऑल टीम आणि चांगला प्रतिसाद देतो. प्रत्येक वेळी यांचं मॅच एफर्ट चांगला असतात. त्यांच्या मुलात मला बाईक भेटली, ही माझी एकट्या माझ्या टीमची बाईक आहे. त्याची मुलं हा मला पण आनंद आहे, माझ्या टीमच्या मेंबरला सुद्धा आनंद आहे. त्यांचा सुद्धा आभार मानतो मी. चौथी बाईक आहे, परंतु सोमनाथ तसं म्हटलं जातं की वाकलन गावाला वारसा आहे बाईकचा, त्याबद्दल तू काय सांगशील? नक्कीच, कारण की वाकलनगावची प्रत्येक वेळी मेहनत असतो, कारण की एनी टाईम सकाळ दुपार संध्याकाळ येतो. एनी टाईम प्रत्येक प्लेअर ग्राउंडवरच असतो प्रॅक्टिस करत. त्याची मला कदाचित हे असं होत असते. थँक्यू. आणि बाईक मिळाली आज, काय वाटतं चौथ्यांदा बाईक मिळाली त्याबद्दल दोन शब्द? नक्कीच खूप चांगलं वाटतं. प्रत्येक प्लेअरचं स्वप्न असतं की प्रत्येकाला बाईक मिळावी. मला देखील असं वाटलं नव्हतं की बाईक मिळेल, कारण की प्रत्येक मॅचमध्ये आम्ही बॉलिंगवर जिंकत होतो. बिपिन पाटील चांगली गोलंदाजी करत होता, ओव्हरऑल पूर्ण टीम चांगली परफॉर्मन्स करत होता. त्याची मुला बाईक मला भेटली. तर सोमनाथ शेवटचा प्रश्न विचारेल, ही स्पर्धा तुला कशी वाटली? आणि आयोजकांनी सांगितलं फायनलमध्ये आलेल्या दोन्ही संघाला पुढच्या वर्षी 10,000 रुपये एंट्री, संपूर्ण आयोजनाबद्दल तू काय सांगशील? नक्कीच आयोजन खूप चांगलं होता. प्रथमतः आम्ही ते खेळणारच नव्हतो, ॲक्च्युली एंट्री कॅन्सल करणार होतो. त्याचे मुलं बिपिन पाटील बोलू एक शेवटची एंट्री खेळूया, हारतो तो हारू देत, स्वतः पैसे काढून खेळूया आपण. त्याची मुलं आज पूर्ण श्रेय बिपिन पाटीलला जातो, कारण की तो बोलत होता आपण पैसे काढून खेळू, एक एंट्री होईल त्या होईल. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी या स्पर्धेतला मालिकावीर ठरलाय 110 पॉइंट्स टीम जगदंब वाकण संघाचा सोमनाथ गायकर. थँक्यू. सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि खरं तर स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेटाली, लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेटाली, शिवांश 11 फ्रेंड्स फॉरएव्हर, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ पेटाली, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि खरं तर एकूण 32 संघांचा समावेश होता. 4 संघ विजेता राहिलेत. पहिला क्रमांक केदारनाथ ओवेकॅम्प संघ, रनरअप संघ जगदंब वाकण, तिसरा